नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। उजनी धरणाचे पाणी मानवी वापरासाठी अत्यंत असुरक्षित। सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील भीषण जल प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण झालेले आरोग्य आणि पाणीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। सुराज्य अभियानने या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरून आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणाची चौकशी करून पुढील 2 आठवड्यात कार्यकृती अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश आयोगाचे सदस्य प्रियंक कानुनगो यांनी दिले आहेत। याबाबत अधिक माहिती देताना पिसे म्हणाले की नमस्कार, उजनीचं पाणी महाराष्ट्रातील खूप मोठ्या भागासाठी जीवनदायी आहे, परंतु सुराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला खूप धक्कादायक वास्तव लक्षात आलं की प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की हे आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे। उदाहरणार्थ पाण्यातील मॅंगनीजचं प्रमाण हे 51 पटीनं वाढलेलं आहे। पाण्याचा TDS हा 700 ppm इतका झालेला आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं त्यांच्या अहवालामध्ये हे पाणी मानवी वापरासाठी पूर्णतः अयोग्य असं सांगितलेलं आहे। एवढं असून सुद्धा शासकीय यंत्रणेद्वारे जनतेला याच्याबद्दल माहिती दिली गेली नाही, बाधित गावांना पर्यायी पाण्याची सोय केली नाही। या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून त्यांना हे सगळं लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांच्या लक्षात हे आणून दिलेलं आहे की घटनेतील कलम 21 हे जे सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार देते त्याच्या हे हनन होत आहे आणि आयोगानं सुद्धा याची गंभीर दखल घेऊन MPCB बोर्ड आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांना नोटीस बजावून 2 आठवड्यामध्ये कृती अहवाल त्यांनी दाखल करण्यासाठी सांगितलेला आहे। आम्ही याची वाट बघत आहोत आणि याच्यासोबत आम्ही मागणी केलेली आहे की बाधित गावामधील जनतेच्या रक्ताची तपासणी करून जड मूलद्रव्य वगैरे वाढलेले आहेत का याची तपासणी करावी, पर्यायी पिण्याची पाण्याची सोय करावी। आम्ही आशा करतो की लवकर काहीतरी उपाययोजना होईल आणि समजा नाही झाली तर सुराज्य अभियान मानवी जीवनासाठी आणि निसर्गाच्या न्यायासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी कटिबद्ध आहे। सुराज्य अभियानाच्या वतीनं मी दत्तात्रय पिसे, नमस्कार।